खरं नीलम येस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामना या ठिकाणी चालू झालाय. आमचे विपक्ष रानसे यांच्यामध्ये सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिल्या शतक हाताळताना गोलंदाज रोहित. पहिला चेंडू स्लोवर हाताळला. वेरलेग सीमारेषे लगत मात्र चेंडूला उचललं गेलंय. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 2 धावेने मात्र श्रीगणेश केल्या धावांचं. तुकाराम वाघे कांड्रोली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करतो व्यासपीठात देऊन स्थानपन्न व्हायचंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. रोहित चांगले गोलंदाज, चांगला गोलंदाज आहे. मात्र यावेळेस लेन भरकटला. स्वेर चेंडूचा मारा केलाय. अवांतर धावे त्या अवांतर धावेच्या सहाय्याने मात्र धावफलक पुढे सरसावलाय. 3 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज रोहित आलाय. रानसाई संघाचा हा गोलंदाज एक घातक गोलंदाज. याच्या गोलंदाजावरती बरेचसे मैदान आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवलेत. ह्या गोलंदाजाने पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हाताळला जातोय. त्या चेंडूवरती कुठलीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडू अवांतर हाताळला. तिसरा चेंडू या ठिकाणी चांगला हाताळला जातोय. निर्धाव चेंडू. हायस्कोर टीमला या ठिकाणी बाहेर जाईल याची देखील दक्षता घ्यायची. यावेळेस ऑन साइडला केलेला शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 4 या धावसंख्येवरती माफी असावी. 4 धावा धावफलकावरती आल्यात. राज नक्कीच विशाल आपण या ठिकाणी पाहतो की हरिचंद्र पोकळे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आमच्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. हरिचंद्र साहेब आपल्या विनंती असेल की आपल्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. आणि उद्या युवा कर्जत आणि युवा खालापूर या 2 संघादरम्यान मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलीच मॅच डॉट 6:45 सूरज या स्पर्धेमध्ये टॉस होईल. युवा खालापूर आणि युवा कर्जत या 2 संघादरम्यान. आणि त्यामध्ये विशाल वाघमारे आमचे असतील. म्हणजे उद्या आम्हाला घासून नाही टासून कॉमेंट्री करावी लागेल असं आम्हाला वाटतंय. आणि जरूर असू द्यात, परंतु विशाल यांच्यासाठी सर्व काही आम्ही समर्पित करतोय. कारण की त्यांनी कितीही मॅच खेळाव्यात त्यांना आम्ही पाठिंबा सातत्यपूर्वक देऊ. परंतु या ठिकाणी आमचे टपालवाडी सन्मान बरोबरीने रामजी वाघे यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी त्यांचा करणार आहोत. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो एकंदरीत धावफलकावरती धावा येते एकूणच 8 धावा. आता वाजले सुमारे 12:30 आणि या 12:30च्या ठोक्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या तानसई आणि तामसई आणि त्यांच्या विरोधात रानसई या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला या मॅच मध्ये आपण पाहतोय की पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा येते एकूणच 8 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज आकाश. तत्पूर्वी तुकाराम वाघे यांचा सन्मान
आपण या ठिकाणी करणार आहोत. तदनंतर भगवान वाघे यांचा सन्मान देखील करणार आहोत. मी सुभाष संदीप वाघे यांना विनंती करेन की त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. भगवान आणि त्याच बरोबरीनं आमच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मान्यवरांचा यशोदी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. चला आपण जाऊयात या ठिकाणी विशाल यांच्याकडे. विशाल एक चांगले खेळाडू आहेत. कित्येक स्पर्धा आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्याने गाजवली आहेत. कित्येक मैदान आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवली आहेत. बिलवली टीमचं नाव आणि गावाचं नाव अगदी या रायगड जिल्ह्यामध्ये अग्र क्रमांकावरती निवडून येणारा ARPL मधील आदिवासी रायगड प्रीमियर लीग मधील आपण पाहतोय की टॉपचा खेळाडू विशाल आमच्या समोर त्या ठिकाणी आहेत. तत्पूर्वी रामजी वाघे यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपलं देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. परंतु जाऊयात आपण विशाल वाघमारे यांच्याकडे. तत्पूर्वी रामजी वाघे कांड्रोली यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. रामजी वाघे कांड्रोली आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. थँक्यू सो मच. थँक्यू बाबा अजिंक्य सर. तर ह्या चेंडूवरती काय घडलाय, षटकार आलाय राजच्या बॅट मधून. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. रोहितने मात्र धावा खर्च केल्या. 8 एक चौकार आला होता जरूर रोहितच्या गोलंदाजीवरती. मात्र आकाश आलाय गोलंदाजीसाठी. आकाशने 2 चेंडू हाताळलेत, एकंदरीत 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू मध्ये आपडला होता. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू थांबणार नाहीये. 2 बाउन्स सीमारेषे पलीकडे ठोकलाय चौकार. टोक डीजे. चौकार आलाय, षटकार आणि चौकार आलाय. आकाश वरती मात्र हल्ले चढवले जात आहेत. राज एक जबरदस्त फलंदाजी राजची पाहायला मिळते. पनवेल परिसरातून आलेला हा संघ एक धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 20 या धावसंख्येवरती. 1.4चा खेळ या ठिकाणी संपलाय. 20 धावा धावफलकावरती आल्या. अजून 2 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक असेल. आकाशवरती हल्ले चढवले जात आहेत जरूर, मात्र कमबॅक देखील केला जातोय. यावेळेस कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला ढकलला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा, अपेक्षित चुकीची, कलेक्शन चुकीचा, त्या मोबदल्यात मिळतील एकंदरीत 3 धावा. या 3 धावेच्या 6 धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती आल्यात. महागड षटक आतापर्यंत हाताला जातोय. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील पुन्हा एकदा राज तो आकाश असे समीकरण पाहायला मिळतोय. मोठा प्रहार यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. एक जबरदस्त हाय हँडसम षटकार डीजे. स्वयंसेवक का पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये.
सांघिक कोटीतील तिसरं वैयक्तिक पहिले शतक हातात तो गोलंदाज अविनाश आलाय गोलंदाज साठी यावेळेस अपरकटचा फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये टू बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती लोअर फोटो चेंडू यावरती वेगाने टाकण्याचा प्रयत्न लाईन आणि लेन भरकटला चकमा खातो यष्टी रक्षक चकमा खातो थर्ड स्लिप क्षेत्ररक्षक चेंडू थांबणार नाही सीमारेषे पलीकडे 1+4 एकंदरीत 5 धावा ह्या चेंडूवरती येतील निर्धाव चेंडू यावेळेस हाताळला जातो गोलंदाज अविनाश या गोलंदाजाकडून षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसलाय झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय सेकंड अटेम्प्टला मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय फलंदाज होईल मंगलवीर बाद चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती आल्यात एक गड्याच्या मोबदल्यात मंगलवीर फलंदाज बाद झालाय डावकुरे हाताचा फलंदाज प्रभाकर आलाय राज आणि प्रभाकर अशी जोडखल्या मैदानामध्ये तिसऱ्या षटकांचा सामना या ठिकाणी चालू आहे तिसरं षटक चालू आहे आतापर्यंत चार चेंडूची फेकी झाली आहे 2 चेंडू उर्वरित शिल्लक असेल 44 धावा धाव फलकावरती आल्यात अविनाश गोलंदाजीसाठी सज्ज यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज होईल बाद गेल्या पावली मात्र माघारी परततोय प्रभाकर
फलंदाज लगेच मैदानात पाठवायचंय. तामसे संघ उशीर करू नका मित्रांनो, थोडा स्पीडअप करा, कारण उशीर झाला. आजच्या रात्रीत देखील थोडासा उशीर झालाय. संघ वेळेवर, एक टीम वेळेवर येते, दुसरी टीम वेळेवर येत नाही आणि त्या कारणास्तव मात्र उशीर होतोय सामन्यांना. थोडं स्पीडअप करा. सर्व टीमना सूचना असेल, सामना चालू असताना देखील आपण थोडासा स्पीडअप करा. गोलंदाज असो फलंदाज असो, फलंदाज आपण रेडी ठेवायचं. तामसे संघ विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अविनाश हा गोलंदाज पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. तिसऱ्या शतकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 44 या धावसंख्येवरती. राजने मात्र चांगली फलंदाजी. राजच्या बॅट मधून 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय. 2 चौकार आणि 2 षटकार राजच्या बॅट मधून आलेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली राज या फलंदाजाकडून. नौका फलंदाज राज आणि संदेश अशी जोडकले मैदानामध्ये पाहतोय. चौथा गोलंदाज कुठला वापरला जाणार रणसाई संघाकडून. देवा बांगारचा हा संघ चांगली कामगिरी करत असतो नेहमीच. बऱ्याचशा मैदानावरती बलाढ्य संघांना यांनी मात्र पराभवाची धूळ चाटली. माथेरान संघाविरुद्ध देखील बराचसा वेळ त्यांनी खेळ केला आणि जिंकले देखील. चांगला संघ आहे, मात्र यावेळेस थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली आहे रणसाई संघाकडून. 3 षटकांचा वादवी खेळ संपलाय. 44 धावा धाव फलकावरती आल्या. 2 गड्याच्या मोबदल्यात तामसाई संघाची नाणेफेकीचा कऊ जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्या निर्णयाला आतापर्यंत मात्र साजेशी कामगिरी राहिल्या. सांघिक कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिला स्लोगरचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झाला भास्कर. पहिला चेंडू राजसाठी. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थांबणार नाही. या गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. चौकार. राजच्या बॅट मधून, राज चांगला फलंदाज आहे. राजच्या बॅट मधून धावा येत आहेत आपल्या टीम साठी. एक हाती झुंज देतो, एक हाती किल्ला लढवतोय. यावेळेस फेकी चुकीची झाले, कलेक्शन चुकीचा. त्या मोबदल्यात मात्र 2 धावा आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती. अर्धशतक धावफलकावरती लागलाय तामसाई संघाचा. टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी पाहायला मिळतो तामसाई संघाच्या खेळाडूंकडून. 50 धावा धावफलकावरती आल्यात. हायस्कोर टीमला या ठिकाणी बाय दिले जाईल याची देखील सर्व संघांना सूचना असेल. आणि सिरीज साठी आपण जे पारितोषिक ठेवलंय ते फक्त क्वालिफाय मॅच पर्यंतच रन रेट पकडला जाईल याची देखील दक्षता घ्यायची आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज भास्कर. नौका गोलला. यावेळेस त्रिफल आउट बसत. फलंदाज होईल राज बाद. डीजे वाले गायब झालेत.
राजवरती मात्र हल्ले चढवले जातात. रोहित या फलंदाजाकडून 3 चेंडू निर्धार फेकले. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती आलेला षटकार 55 धावांचा पाठलाग करत असताना षटकार आला पहिल्या चौथ्या चेंडूवरती. यावेळेस लाईन आणि लेंथ भरकटलाय. लाईन आणि लेंथ भरकटतो गोलंदाज. वंतर धाव खर्च करतोय. व्हाईट स्वरूपात एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. राज चांगली गोलंदाजी करतोय. राज चांगला गोलंदाज आहे. 3 चेंडू चांगले हाताळल्यानंतर एक षटकार आले गोलंदाजावरती. लोअर फुटा चेंडू झेल टीपला जातोय. फलंदाज होईल बाद. तिसऱ्या पंचांची माग या ठिकाणी केले गेले. टेक्निकल पंच बिमर चेक केला जाईल आणि लगेचच जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 12वे प्रतिनिधी या ठिकाणी दोन्ही संघाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणी यायचं नाहीये. नो चेंडू बिमरचा नो या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. टेक्निकल पंच या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केलाय. बिमरचा नो हाईट फॅक्टर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला होता. स्क्रीज मध्येच आहे. फलंदाज या ठिकाणी चेक केला गेलाय. एक वेळा नाही 3 वेळा चेक केला आणि त्यानंतर हा डिसिजन दिला. तुमचे दोन्ही 12 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. याची देखील दक्षता घ्यायची आहे. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती येतील. 9ची 1 आणि रन पूर्ण केली नाहीये. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. 9ची 1 धाव. नऊ धावा धावफलकावरती आल्यात. हा चेंडू निर्धार फेकला जातोय. पंचांचा शतक सामन्याचा इशारा येतोय. माफी असावी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. थोडीशी गफलत होते आमच्याकडून. स्कोरिंग आणि कॉमेंट्री मी एकटाच करतोय. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न मात्र इथे यशस्वी ठरलाय. पंच मात्र इथे बाद घोषित करतायत. एक फलंदाज बाद केला जाईल.
रोहित हा फलंदाज माघारी परततोय. एक षटकाच्या अंती 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 विकेटचं पतन मात्र झालंय. पुढचा गोलंदाज मात्र वापरला जाईल. प्रभाकर हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. जोरदार अपील पाहायला मिळते परंतु पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. विकेट मात्र देण्यात येते. लेग वाईकच्या स्वरूपात मात्र एक ते विकेटचं पतन केलं जात आहे. एक नौका फलंदाज खेळपट्टीवरती रवाना केला जाईल. आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती पैचीच्या स्वरूपात एक फलंदाज माघारी परतवण्यात यश मिळवले जाते. ते गोलंदाज प्रभाकर या गोलंदाजाला आपण सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा मात्र खर्च केल्या. 2 फलंदाज माघारी परतवण्यात यश मिळालं होतं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक गडी गारद करण्यात यश मिळवलं जात आहे. व पुढचा चेंडू एक नौका फलंदाज खेळपट्टीवरती रवाना केला जातोय. कालू हा फलंदाज खेळपट्टीवरती रवाना केला जातोय. देवा आणि कालूची जोडी आपण मैदानावरती खेळ करताना पाहतोय. आपल्याला हा चेंडू मात्र स्वेर घोषित करतायत पंच. या स्वेरच्या माराने एक अवांतर धाव स्कोर बोर्ड वरती जोडली जाईल. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती जोडल्यात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटची एज घेऊन मात्र चेंडू सरळ विसावला जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेटचे पतन केलं जात आहे. कालू फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हलियन. एक नवीन फलंदाज खेळपट्टीवरती रवाना केला गेलाय. राकेश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो देवा. सुंदर गोलंदाजीचा नजराणा इथे पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले ते 11 धावेवरती. 11 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच मात्र दाद स्वीकारताना पाहायला मिळते. आणखीन एक हादरा बसला जातोय तो रानसे संघाला.
6 विकेटचं पतन मात्र केलं गेलंय. आपण गोलंदाजीचा विचार केला तर हॅट्रिकच्या कदारावरती असणारे हा गोलंदाज प्रभाकर. एक नौका फलंदाज खेळपट्टीवरती रवाना केला गेलाय. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. भास्कर टू भास्कर असा चेंडू असणार आहे. आता मात्र सुरेखरित्या चेंडूची फेकी केली गेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. षटक समाप्तीचा इशारा केला जातो पंचांकडून. षटकाची अंतिम धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 11च्या घरात. 11 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील 6 विकेटच्या पतनानंतर. स्वर चेंडू मात्र घोषित करण्यात येतो. पंचांकडून नवीन गोलंदाज वापरला जातोय चंद्रकांत. पहिला चेंडू मात्र स्वर फेकी करतोय. आपल्या संघासाठी खेळ करत असताना आपण पाहतोय धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 12च्या घरामध्ये. 12 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात 6 विकेटच्या पतनानंतर. कैसा चांगला खेळ करावा लागेल रणसई संघाच्या फलंदाजांना. आता मात्र फुलटॉस मध्ये चेंडू पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. मात्र हा षटकार आलाय. पाहूया पुढचा चेंडू. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुनश्च एकदा त्याच पद्धतीचा चेंडू डोळवायचा होता परंतु जास्तीचा हवेत जातो. विकेट. यष्टीरक्षक मात्र झेल मात्र इथे जमिनीला दान केला जातोय. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून मात्र धावा येत आहेत त्या फलंदाजाला मात्र इथे जीवदान देण्यात यश मिळालं. मला तर वाटतंय 2 धावा आतापर्यंत पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 20च्या घरामध्ये. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता मात्र कैसा चकवला गेला तर फलंदाजाला यष्ट्या उद्भवून लावल्यात आणि या चेंडूवरती ज्या फलंदाजाच्या बॅट मधून मात्र धावा येत होत्या तो फलंदाज मात्र माघारी परतला जातोय. राकेश बॅक टू पॅव्हलियन. एक नौका फलंदाज खेळपट्टीवरती रवाना केला गेलाय. रोहित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चंद्रकांत पहिला चेंडू स्वेर त्यानंतर षटकार केल्यानंतर कुठेतरी असं कमबॅक करताना पाहायला मिळाला परंतु आता मात्र पहार चढवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र हवेत जातोय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्यात मात्र यशस्वी ठरत नाहीये. तत्पूर्वी मैदानावरती एक धाव घेण्यात यश मिळवलं जात आहे ते रणसई संघाच्या फलंदाजांना. एकवीस धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. चंद्रकांत गोलंदाजी मार्गवर आता मात्र त्याचा सामना करणार एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज भास्कर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पंच मात्र तटस्थ आहेत. एक
निर्धाव चेंडूची खेळली गेली जाते मैदानावरती. चांगलं असं कमबॅक पाहायला मिळतंय चंद्रकांत या गोलंदाजाचं. एक षटकार सोडला तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके मारण्यापासून मात्र वंचित ठेवलं गेलंय. एक षटकार जर आपण पाहिला तर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता परंतु त्या चांगल्या चेंडूवरती प्रहार चढवला. आता मात्र सुरेख फटका चढवला गेलाय. चेंडू सरळ जातोय सीमारेषा लगत. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा मात्र मिळाल्या जाते. या 2 धाव्याच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती सोडल्या जातील. षटक संपण्याचा इशारा मात्र पंचांकडून आलाय. 3 षटकाच्या अंती 23 धावा धावफलकावरती सोडल्या गेल्यात. येणारी 6 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असणार आहे. समीकरण मात्र थोडस मोठं वाटेल परंतु अशक्य असं काहीच नाहीये. जर तरला क्रिकेटच्या या खेळामध्ये मात्र जास्तीचं महत्व दिलं जात नाहीये कारण की कोणताही प्लेयर असो. आता आपण पाहतो 9व्या क्रमांकाचा खेळाडू जरी क्रीजवरती असला तरीही तो 6 बॉलला 6 षटकार देखील मारू शकतो कारण की जर तरला मात्र क्रिकेटमध्ये जास्तीचं महत्व दिलं जात नाहीये. अशक्य असं काहीच नसतं. येणारे 6 चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज. गोलंदाज मात्र वापरला जातोय. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येतोय. स्लॉग वरचं षटक असणार आहे. या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं असणार आहे आणि हाणामारी करावीच लागणार आहे. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू आहेत. आपले इरादे मात्र बुलंद करावे लागतील आणि त्याच इराद्याने मात्र आपल्या संघाला जर विजय घोषित करायचा असेल तर त्याच प्रकारचा खेळ मात्र मैदानावरती करणं गरजेचं असणार आहे. ते रानसरी संघाच्या या फलंदाजांना गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो महेश हा गोलंदाज. पहिला चेंडू कुठेतरी टॅप करायचा होता ऑफसाईडच्या दिशेने मात्र कुठे बॅटची एज घेऊन सरळ विसावला जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. या निर्धावच्या सांगतेने मात्र दडपण रणसी संघाच्या फलंदाजांवरती आला जाते. प्रहार आणि प्रहार करायचे. प्रहारच्या नादामध्ये काटपट पद्धतीने चेंडू खेळले जात आहेत. एकच धाव घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे सरसावतो 24 या धावांवरती. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेख फटका पाहायला मिळाला आहे. चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. या फटक्याची मात्र आधी गरज होती. या 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र हल्ला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 28च्या घरामध्ये. या फटक्याची मात्र आधी आवश्यकता होती. आपण आपल्या संघाकडून मात्र पहिले फलंदाज जे क्रीज वरती गेले त्यांना ही गरज होती खरी आणि हा फलंदाज मात्र माघारी काय ठेवला याची आता खंत पडेल की रानसाई संघाला. कारण की सुंदर फटकेबाजी पाहायला मिळत होती. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. सामन्यामध्ये मात्र औपचारिकता बाकी राहिलेली आहे. या चेंडूवरती एक सिंगल घेतली जाते. एक चेंडू 26 धावांची आवश्यकता असणार आहे. आज सामना मात्र पुरेपूर आपल्या खिशामध्ये टाकलाय तो तामसई संघाने. एक चेंडू 26 धावेची आवश्यकता असणार आहे. या सामन्यामध्ये मात्र विजय होतोय तो तामसई संघ. विजयी संघाच्या हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या संघाचे गोड कौतुक. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच खेळ करत राहा. तर पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत
पुढील लढत असणारे सोनाली 11 चिंचवली, त्याच्या विपक्ष असणारे